जय महाकाल. नमः शिवाय. मी ज्योतिष विशारद दिव्या पारधी. म्हणजे त्यांची जर राहू खराब असेल पत्रिकेत आणि राहूचं जर काय आपल्याला उपाययोजना करायची असेल, राहूमुळे जर काय अडथळे येत असतील तर शंकर भगवानांचे जे उपाय आहेत तेच करायचे जे राहूच्या प्रभावात येतात. काळे तीळ उपाय आजचा जो सांगायचा आहे त्याच्यात आता हे उपाय सांगते मी. सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी असा हा उपाय आहे. अगदी मस्त तुम्ही करून बघा. 21 सोमवार केला ना नक्कीच तुमचं राहूमुळे जर काय काम अडत असेल आणि प्रॉब्लेम असतील तर ते सक्सेसफुल होईल. अर्ध कच्चं दूध आणि अर्ध पाणी घ्यायचं, त्याच्यात काळे तीळ घालायचे आणि शंकराच्या पिंडीवर पळीने 108 वेळा नमः शिवाय म्हणत, ओम नाही म्हटलं तरी चालेल, नमः शिवाय म्हणत ते व्हायचं. वाहिल्यानंतर एक 10 मिनिटं बसून तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे. त्याच्यानंतर काळ्या वस्तू दान करायच्या आहेत. काळे तीळ, काळं वस्त्र, निळं वस्त्र पण चालेल. काळे तीळ, काळे उडीद तुम्ही दान करू शकता. काळ्या कुत्र्याला स्पेशली खायला दिलं तर त्याचा प्रभाव, त्याचा रिझल्ट लवकर चांगला मिळतो. आता आपण रंग बघितला, त्याच्या वस्तू बघितल्या, नंतर त्याचा प्रभाव बघितला, त्याचे उपाय बघितले. राहूचं बोलायला खूप आहे. म्हणजे ग्रहाबद्दल प्रत्येक ग्रहाची जी माहिती मी देते ही थोडक्यात देते. बोलण्यासारखं खूप आहे. पण महत्वाची जी माहिती आहे, राहू कसा निर्माण झाला, त्याचा रंग कसा, त्याच्या वस्तू कोणत्या, त्याची चव जर म्हटली तर थोडीशी आंबट, कडवट, चमचमीत. राहूला जे आवडतं ते चमचमीत, तिखट, झणझणीत, नॉनव्हेज हे त्याचे आवडीचे पदार्थ. गोड त्याला नाही आवडत. तेलकट तळलेलं हे राहूचं आवडतं खाणं. ही झाली आजची राहूची माहिती. परत आपण येऊ 5 नंबर बुधाचा घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच तुमचे आशीर्वाद राहू दे. सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि जर काही सूचना असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये द्या. मी नक्कीच ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन. धन्यवाद.